मला वाटलं चौथं. चालू झालं. बोलू शकतो. ओके. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळेजण सुट्टीवरून येत आहेत. उत्साहात तुमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या छान झाल्या असतील. नवीन वर्षाचं साजरे पण तुम्ही सगळ्यांनी छान केलं असेल. धन्यवाद राहुल. हा उपक्रम खूप छान आहे. नवरत्न शिक्षक प्रशिक्षण आपला जो सेशन चाललेत, त्यातला आज आपण पुढच्या रत्नाकडे येतोय. मला वाटतं शार्लेट शाळेचे शिक्षक आहेत आज आपल्याबरोबर. सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन. धन्यवाद. तुम्ही एवढे कष्ट घेऊन ह्या सेशनसाठी तयारी केलेली आहे. आणि इतर सगळ्या शिक्षकांसाठी हे नक्कीच एक मार्गदर्शन ठरणार आहे. राहुल सर आता आपल्याला इतरही काही जे उपक्रम आहेत त्याबद्दल माहिती देतील. अधिकानंतर राहुल सर ते तुम्ही सांगा. पण हे वर्ष नाही, एकदम जोरात सुरू होणार आहे. सर तुम्ही आणि सांगा ना परत तुमचं शिवाजी महाराजांचं त्या ओके ओके. परीक्षेचं. हं. राईट राईट. तर येस म्हणजे शाळेसाठीच आपण सगळेजण कष्ट करतोय. तर शिवाजी महाराजांची आता जयंती पुढच्या महिन्यात आपण सगळे साजरी करणार आहोत. तर त्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही एक शिवाजी महाराजांवर एक परीक्षा घेऊन येत आहोत, की जी आपले बालमित्र पण देऊ शकतील आणि जर पालकांनाही इंटरेस्ट असेल तर ते पालक सुद्धा ती परीक्षा देऊ शकतील. तर तुम्ही BMMच्या साईटवर गेलात, bmmonline.org. तर त्याच्यात BMM इनिशिएटिव्ह मध्ये ऑफकोर्स मराठी शाळा आपला सगळ्यात मोठा इनिशिएटिव्ह आहे. तर मराठी शाळेचा टॅब क्लिक करा आणि त्याच्यात मराठा हिस्ट्री म्हणून जो सेक्शन आहे, तिथे केल्यावर तुम्हाला या सगळ्या अभ्यासक्रमाची माहिती मिळेल. एक छान आम्ही पुस्तिका तयार केलेली आहे. ती पण तुम्हाला म्हणजे त्याच्यात प्रश्न सोडवता येतील. आणि इलेक्ट्रॉनिक सगळे प्रश्नपत्रिका पण आहेत मुलांना प्रॅक्टिससाठी. तर प्लीज तुमच्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा, त्यांच्या पालकांना सांगा. आणि जर तुम्ही ती परीक्षा पास झालात तर शिवजयंतीला आपण मुलांना सर्टिफिकेट्स देऊ, तसा प्लॅन आहे. नंतरही देता येतील. प्लस ह्या परीक्षेची जी तयारी वगैरे आहे ती आपली तुम्ही आता येताना बघितलं असेल की बालभारतीचं आपण जे फॉलो करतोय त्याच्यात एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला पण मार्क आहेत. म्हणजे नुसतं लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा नाही, पण इतर काय करतोय की कल्चरल प्रोग्राम मध्ये भाग घेतोय की नाही, नाटकात भाग घेतोय की नाही, मराठी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतोय की नाही. तर असे पण आपण गुण देणार आहोत. आणि त्याच्यात मुलांना नक्की फायदा होईल हाही अभ्यास केला तर. ते झाल्यावर आम्ही आता करंटली पेशव्यांवरही काम चालू आहे आमचं. म्हणजे शिवाजी महाराजांनंतर पेशवाई ऑल द वे 1818 पर्यंत होती. तर तोही अभ्यासक्रम काही दिवसात तयार होईल आमचा. तर असं सगळं आहे. पण येस, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि नक्की आम्हाला सहकार्य करा. राहुल सर आता इतर कार्यक्रम सांगतील, शिवचरित्र पारायण आणि आता जे तुम्ही ट्रेलर बघितलात तोही सगळ्या मुलांना नक्की दाखवा. अत्यंत स्वस्त दरात आम्ही ते सगळं निगोशिएट केलेलं आहे प्रोड्युसर्स बरोबर. तर त्याबद्दल राहुल सर माहिती देतील. सगळ्यांचे परत एकदा आभार, धन्यवाद. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आलात या सेशनसाठी. आणि राहुल सर, तुम्ही पुढची माहिती द्या. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद प्रसाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून सगळ्यांचं प्रोत्साहन द्यायला आणि उत्साह वाढवायला आलात त्याबद्दल. दोन फक्त सूचना आणि लगेच आपण सेशन चालू करतोय. एक म्हणजे जसं प्रसाद सरांनी सांगितलं त्याप्रमाणे स्वारी आग्रा नावाचा जो सिनेमा आहे, तो बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे पुन्हा एकदा स्ट्रीमिंग स्वरूपात आपण आणतोय. सगळ्या शाळांनी त्याचा लाभ घ्या. अतिशय रास्त दरात तो सिनेमा आहे. फक्त $300 मध्ये आपल्याला सिनेमा मिळणार आहे. 30 जानेवारीला तो रिलीज आहे, त्यामुळे 30 जानेवारी नंतर कधीही तुम्ही 30 जानेवारी पासून कधीही तुम्ही तो सिनेमा तुमच्या शाळांमध्ये लावू शकता स्ट्रीमिंग स्वरूपात. त्याच्यासाठी तुम्ही चर्चचा हॉल, लायब्ररीज, कोणाचं बेसमेंट या गोष्टींचा वापर करू शकता. थिएटर रेंट करायची आवश्यकता नाही. आणि दुसरं, शिवचरित्र पारायण आपलं सुरू होतंय दरवर्षीप्रमाणे. त्याच्या ऑडिशनसाठी ऑलरेडी मेसेज टाकलेला आहे आपल्या ग्रुपवरती. त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. 20 दिवसांमध्ये 40 शिक्षकांना आपण संपूर्ण नॉर्थ अमेरिका आपल्या कम्युनिटीच्या समोर वाचन करायची संधी देतो. त्याच्यामुळे याला चांगलं एक्सपोजर आहे. नक्की तुम्ही याचा भाग व्हा. आणि 13 जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या एक दिवस आधी पानिपताची गोष्ट सांगण्यासाठी इतिहास संशोधक मनोज दाणी सर येणार आहेत. त्यांनी स्वतः अज्ञात पानिपत नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर नक्की तुम्ही या तिन्ही कार्यक्रमांना स्वतः या मुलांना घेऊन या. आणि मग पुढचे जसे कार्यक्रम होतील तसे मी सांगेन. पण आता मी आपले जे आजचे प्रमुख
पाहुणे म्हणणार नाही, पण आपले सगळे प्रमुख जे शिक्षक आहेत त्यांची मी ओळख करून देतो. अरुण काका जे आपले आहेत, अरुण मराठे, हे आपल्याच या नवरत्न मालिकेचे प्रमुख आहेत आणि आज योगायोगाने त्यांची शाळा आपल्या समोर सादरीकरण करणार आहे. तर मी आता हा मान अरुण काकांना देतो की तुम्ही तुमच्या सगळ्या शिक्षकांची ओळख करून द्या. धन्यवाद. ओके. धन्यवाद राहुल सर. सर्वप्रथम आमच्या शाळेला ही संधी दिल्याबद्दल BMMचे आभार. आज आमच्या शाळेतर्फे राधिका, मेघा आणि प्रज्ञाताई प्रेझेंट करणार आहेत. राधिका आमच्या शाळेच्या कोऑर्डिनेटर आहेत. सो मी राधिकाताईंना विनंती करतो की तुम्ही प्रेझेंटेशन सुरू करा आणि प्लीज लीड अस ऑन ऑल 3 टॉपिक्स. थँक्यू. आणि प्रज्ञा आणि मेघाचं इंट्रोडक्शन करायचं होतं. तू करून देते ना? ओके. बरं, मी एक मिनिट, मी फक्त ते हे प्रेझेंटेशन शेअर करायला सुरू करते. जस्ट 1 सेकंड. स्लाइड शो सुरू करते. एक मिनिट. तर अरुणनी इंट्रोडक्शन केल्याप्रमाणे आमची शाळा शार्लट, नॉर्थ कॅरोलायनामध्ये आहे आणि मी सुरुवातीला जास्ती काही म्हणजे आमच्या शाळेबद्दल बोलणार नाही, कारण आमचे त्याच्याबद्दल स्लाइड्स आहेत. आणि आता सुरुवात करणार आहे त्या आमच्या 2 ज्या अगदी एक्सपिरियन्स्ड शिक्षिका आहेत. सुरुवात होणार आहे मेघा वडोदकर. एक मिनिट. हे बघूया जातं की नाही पुढे ते. तर आजचे 2 मुख्य विषय आहेत, ते म्हणजे जोडाक्षरे आणि संधी विचार. जोडाक्षरे ह्या विषयावरती प्रशिक्षण देणार आहेत मेघा वडोदकर आणि मग संधी विचार हा विषय घेणार आहेत प्रज्ञा आपटे. तर मी आता जास्ती त्याच्या पुढे काही न लावता सुरू करते. मेघा, ओव्हर टू यू. नमस्कार, मी मेघा वडोदकर. आमच्या शार्लेट शाळेला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 5 वर्षापासून मी या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. तर एक अशीच आवड म्हणून काम करते. तर म्हणजे प्रोफेशनली मी एका फायनान्शियल फर्ममध्ये काम करते, पण मराठीची आवड म्हणून मी इथे शिकवते. माझ्यासोबत माझ्या सासूबाई पण आहेत. तर त्या पण गेली 5 वर्ष झाले शाळेत शिकवत आहेत आणि भारतात असताना त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. DED कॉलेजला त्या प्राध्यापिका होत्या. म्हणजे मराठी विषय शिक्षकांना कसा शिकवायचा हे त्या शिकवायच्या आणि त्या पण गेली 5 वर्षापासून आपल्या मुलांना इथे शिकवत आहेत. तर आता वेळ न लावता जोडाक्षरांना आपण सुरुवात करूया. आणि हा खरंच BMMचा इतका स्तुत्य कार्यक्रम आहे. म्हणजे आम्ही वाट बघत असतो की अरे हे छान छान नवीन नवीन शिकायला मिळतं आणि सगळे टीचर्स एवढं रिसर्च करून आणि ह्या सगळ्या स्लाइड्स तयार करतात. खूप डिटेल सगळं रेफरन्सेस दिलेले असतात. त्याच्यामुळे खरंच हे खूप छान कार्यक्रम आहे हा. तर जोडाक्षरे, तर त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की ज्या अक्षरामध्ये 2 किंवा अधिक व्यंजने आणि शेवटी एक स्वर असतो त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो. आता 2 व्यंजनं म्हणजे कशी, तर अभ्यासमध्ये भ्यामध्ये भ आणि भ अधिक य ही 2 व्यंजने झाली आणि त्याच्यामध्ये आ हा आपण एक स्वर मिसळला म्हणून अभ्यास आहे जोडाक्षर झालं. मग महाराष्ट्र, आता याच्यामध्ये 3 व्यंजनं येतात. मध्ये श अधिक ट अधिक र आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळलाय अ म्हणून ष्ट्र पण हे जोडाक्षर झालं. रस्त्यात स अधिक त अधिक अ अधिक य अधिक आ म्हणून ते जोडाक्षर झालं. ही त्याची आपण व्याख्या करतो. मग जोडाक्षर लिहिताना ज्या क्रमाने वर्णाचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण एका पुढे लिहावेत. जसं प्रारंभीची व्यंजने ही अर्धी लिहायची असतात. उदाहरणार्थ ग्वाही मध्ये ग हा अर्धा लिहितो आपण आणि वा हे पूर्ण लिहितो.
प्रथम मध्ये प पूर्ण लिहितो आणि ती जी तिरपी रेष दिली आहे तो र अर्धा लिहितो. शब्द मध्ये ब अर्धा आणि द पूर्ण, फक्त मध्ये क अर्धा आणि त पूर्ण. नेक्स्ट स्लाइड. पुढची स्लाइड. हा, हां. तर आता प्रारंभीची व्यंजने ही अर्धी कशी लिहावी, तर लेखनाच्या दृष्टीने आपण व्यंजने ही म्हणजे दोन प्रकारची मानतो. जसं की उभ्या रेषेने संपणारी व्यंजने, उदाहरणार्थ खला पण रेष आहे शेवटी, त, श, श, य, भ, म, क्ष. तर या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना यातली उभी रेष आपण काढून टाकतो. उदाहरणार्थ कच्चा, तर च ची शेवटची रेष काढून त्याला चा लावलेला आहे. णची शेवटची रेष काढून अरण्य तयार केलेलं आहे. वयस्क, पाल्य, ग्वाही, मॅव, मची रेष काढून त्याला या जोडलेला आहे. तर हे मुलांना सांगताना अतिशय सिंपल असं आपण सांगू शकतो की जोडाक्षर लिहिताना, कारण त्यांना ते कुठे कट करायचं, कसं लिहायचं हे जरा कळत नाही, त्याच्यामुळे उभी रेष हे त्यांना चांगलं कळतं सोप्या सोप्या भाषेमध्ये, की ती रेष काढायची आणि मॅव लिहायचं. नंतर उभ्या रेषेने न संपणारी व्यंजने, हे तेच मुलं ओळखतात. मग कोणती कोणती अक्षर आहेत जी की उभ्या रेषेने म्हणजे संपत नाहीत, तर ते क, द, छ, ट, ठ या प्रकारची, ळ, फ. मग या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना त्यांचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनांचा आपण पाय मोडतो. पाय मोडून लिहायचा आणि पुढील अक्षर तसंच जोडायचं. उदाहरणार्थ पठ्ठे, तर तो ठला खाली पाय मोडायचा त्याचा आणि त्याला पुढे ठ जोडायचा. आता इथे हे कीबोर्डवरती लिहिताना आल्यामुळे मी तिथे गॅप दिलेली आहे, पण तो जोडून आहे शब्द, ठला ठ. पठ्ठे. नंतर क पासून आणि फ पासून जोडाक्षर तयार करताना आपण त्याची अर्धी रूपं ठेवतो. जसं की फ अर्धाच ठेवलाय, क अर्धाच ठेवलाय, त्याच्यापासून फक्त तयार झाला, पक्का तयार झाला. नंतर मुळाक्षर जी आहेत, मूळ अक्षराला आपण तेच अक्षर जोडतो. जसं की तट्टू, टला ट, त्या टचा पहिले पाय मोडायचा आणि मग पूर्ण लिहायचा. अशी दोन प्रकारे आपण लिहू शकतो ही. गठ्ठा, ठला ठ, अड्डा, तर एका खाली एक पण लिहू शकतो किंवा एका समोर एक पण लिहू शकतो. शिट्टी. नंतर य अक्षर ही अक्षर शेवटी येणारी जोडाक्षर आहे. जसं की वह्या, तर याच्यामध्ये दोन प्रकारे परत लिहू शकतो. हचा पाय मोडून पुढे या लिहू शकतो, किंवा जसं इथे लिहिलेलं आहे की 3/4 य हा मधून सुरू झालेला आहे. तिथे हच्या त्या शेवटच्या असा आकार आलेला आहे, तिथपासून आपण य जोडलेला आहे. विद्या, तर विद्यामध्ये द चा पाय मोडून या लिहू शकतो, किंवा इथे जसं लिहिलेलं आहे तसं लिहू शकतो, विद्या, विद्यार्थी. तर अशा प्रकारे आपण ते मुलांना सांगू शकतो. नंतर र व्यंजने वापरून जोडाक्षर कशी लिहायची, तर रचे हे 4 प्रकार आणि रुकार असलेली जोडाक्षर, असा हा 5वा प्रकार आपण हे हळूहळू बघूया. तर र मध्ये रने सुरू होणारी जोडाक्षरे. तर आता याच्यामध्ये अक्षरावरती रफार, पर्वत, तर इथे आपण रचा उच्चार आधी करतो, पर्वत. तर जेव्हा वाचतोय तेव्हा र आधी म्हणतो आणि मग व म्हणतो. आपण पवर्त नाही म्हणत, पर्वत म्हणतो, अर्क म्हणतो. तर जेव्हा रफार असतो तेव्हा पहिल्या अक्षरावरती जरा जोर येतो, पर्वत, अर्क, तर्क. तर पहिल्या व्यंजनावरती पहिल्या अक्षरावरती जोर येतो आणि मग त्या रफाराचा आपण उच्चार करतो आणि मग दुसरं व्यंजन म्हणतो. नंतर अक्षरापुढे अर्धचंद्र, याच्यामध्ये पण आता रचा उच्चार पहिले होणार आहे. उदाहरणार्थ य ला जोडून येणारी काही जो र आहे. सूर्या, आपण सूर्या नाही म्हणत, सूर्या असं नाही म्हणत, तर सूर्या म्हणतो. तर र हा म्हणजे या सुवरती आघात नाही आलेला, सूर्या. बऱ्याच, वेरॅज पर्वत मध्ये प वरती आघात आलेला आहे, पर्वत. बऱ्याच. तर हे जेव्हा आपण मुलांना क्लिअर करून सांगतो तेव्हा त्यांना ते कळतं की रफार केव्हा द्यायचा आणि हा अर्धचंद्र केव्हा लिहायचा. नंतर ह ला जोडून येणारे शब्द जसे की आहे चराड, कुराड, बिराड, वराड. हे जे शब्द आहे याच्यामध्ये
ह अर्धा येतो, म्हणजे हचा उच्चार आधी येतो आणि आपण तो म्हणजे थोडासा चऱ्हाट कुऱ्हाड असं म्हणतो. तर हे झाले यला जोडून येणारे आणि हला जोडून येणारे र, ज्याचा उच्चार आधी र नी होतो. आता दुसरा जो प्रकार आहे की 2 किंवा जास्त व्यंजनात र नी शेवट होणारी जोडाक्षरे, जसं की आणि त्याला आपण तिरकी रेघ देतो, अक्षराला तिरकी रेघ देतो, जसं की पात्र, पत्र. तर इथे त चा उच्चार आपण आधी करतोय आणि मग र चा उच्चार करतोय. पात्र, पत्र, नम्रता. तर इथे म चा उच्चार आधी आहे, नम्रता. वेरज नर्मदा जर म्हटलं आपण नर्मदा, तर तिथे र चा उच्चार आधी येतो म्हणून तो रफार होणार. वेरज नम्रतामध्ये म आधी म्हणतो म्हणून त्याला आपण तिरकी रेघ देतो. हे जरा मुलांना आपण समजून सांगितलं की ते बरोबर कळतं त्यांना. आणि ज्या अक्षरांमध्ये मध्यदंड किंवा अंत्यदंड नाहीये, जसं की ड आहे, ट आहे, तर असे जे अक्षर ज्याच्यात की वरतीच फक्त छोटीशी रेष आहे, त्याला आपण खाली 2 पाय जोडतो. त्याला काकपद र असं सुद्धा म्हणतात, कारण की त्याचा जो आकार आहे तो कावळ्याच्या पायासारखा दिसतो म्हणून त्याला म्हणायचं काकपद र. उदाहरणार्थ ट्राम, ट्रक, ड्रम, राष्ट्र, याच्यामध्ये खाली 2 पाय जोडलेले. मग नंतर हे झाले 4 प्रकार रचे. नंतर रुकार असलेली जोडाक्षरे, जसं की पृथ्वी, कृष्ण. तर आता याच्यामध्ये पृथ्वीमध्ये ऱ्हस्व आहे, उच्चार जो आहे पृचा हा ऱ्हस्व आहे. पृथ्वी आपण किंवा कृष्ण आपण कृष्ण असं म्हणतो का? नाही म्हणत, आपण म्हणतो कृष्ण, कारण तो ऱ्हस्व आहे. म्हणून त्याला पहिला उकार न देता खाली उकार द्यायचा आणि तो उलटा करायचा, म्हणून त्याला म्हणायचं, त्याला रुकार असलेली जोडाक्षरं झाली ती. कृष्ण, कृपा, सृष्टी, गृह, तृप्ती ही त्याची उदाहरणं झाली. पुढची स्लाइड राधिका. आता लहान मुलांच्या दृष्टीने जोडाक्षरांचा एक सिंपल नियम आपण सांगू शकतो की जोडाक्षरांच्या आधीच्या अक्षराचा जो उकार आहे किंवा वेलांटी आहे ती ऱ्हस्व लिहायची. उदाहरणार्थ, कारण हा प्रश्न त्यांना नेहमी पडतो, इथे पहिली वेलांटी द्यायची की पहिला उकार द्यायचा का ऱ्हस्व द्यायचं, दीर्घ लिहायचा, हा नेहमीच प्रश्न असतो. तेव्हा हा एक सिंपल नियम आपण त्यांना सांगू शकतो. आता अर्थातच नियम आहे, त्याला अपवाद आहेत, अपवादांनाही अपवाद आहेत, पण साधारणतः आपल्या शाळेचा ऑडियन्स बघून आपण हा एक नियम सांगू शकतो की जसं की जिल्हा, तर ला हा जोडाक्षर आहे, त्याच्या आधीचा जो शब्द आहे जी हा ऱ्हस्व लिहायचा. किल्ला, कुस्ती, तिप्पट, दुप्पट. आणि त्याला अपवाद जे आहे, जे की त्यांच्या लिखाणामध्ये जे येतात ते पण सांगू शकतो त्यांना नेहमी. ईश्वर, श्वच्या आधी ई जरी आला तरी तो इथे दीर्घ आहे. पूज्यमध्ये जच्या आधीचा पू हा दीर्घ आहे. मूल्य, शून्य, पूर्ण. आता इथे पूर्णमध्ये रफार आलाय म्हणून त्याचा पू दीर्घ आलेला आहे. आता हे हळूहळू त्यांना जसं जसं समजायला लागेल हे जोडाक्षर, तसे तसे आपण त्यांना थोडे नियम सांगू शकतो, पण हा एक सिंपल नियम आपण आपल्या मुलांच्या दृष्टीने सांगू शकतो. आता मुख्य विषय आहे की जोडाक्षर ही मुलांना कशी शिकवायची. तर जोडाक्षरांमध्ये साधारणतः लहान मुलं जी असतात ना, 2रीच्या वर्गातली वगैरे, त्यांना चित्र जास्त ते रिलेट करू शकतात. तर जर आपण त्यांना चित्र दाखवलं आणि तो शब्द कसा लिहिलेला आहे हे दाखवलं तर हे त्यांच्या जास्त लक्षात राहतं. जसं की फोटोग्राफिक मेमरीमुळे ते जास्त लक्षात राहतं. शिट्टी, पट्टा, जेव्हा शिट्टी तुम्ही म्हणता आणि लिहून दाखवता तेव्हा शिट्टीचं जर चित्र दाखवलं, पट्ट्याचं जर चित्र दाखवलं तर ते जास्त संयुक्तिक ठरतं. आमच्या शाळेमध्ये आम्ही भरपूर फ्लॅश कार्ड्स वापरतो. अशी चांगली कडक बोर्डवरती फ्लॅश कार्ड्स तयार केलेली, त्याच्यावरती चित्र पण आहे आणि त्याच्यावरती सगळी जोडाक्षरं लिहिलेली आहेत. तर आम्ही मागच्या वर्षी गेम खेळायचो की म्हणजे सर्कल टाईम जेव्हा असायचा तर पहिली 10 मिनिटं आणि आमच्याकडे भरपूर व्हॉलेंटियर्स यायचे हायस्कूलर्स, तर त्यांच्यासोबत ही मुलं गेम्स खेळायची की ओके, एका मिनिटात कोण सगळ्यात जास्त जोडाक्षरं वाचतंय किंवा जास्त शब्द वाचताय. आणि एक म्हणजे असा एक गेमसारखा मी करायचो आणि ती फ्लॅश कार्ड्स खूप उपयोगी पडली. कारण की आपण जी शब्द शिकतो ना जोडाक्षरं ही, आपणही त्यावेळेस असं नाही करायचो की ह्याचा हा नियम आहे की याला ऱ्हस्व द्यायचं का दीर्घ लिहायचं की रचे कोणते प्रकार आहे. मला वाटतं हे असं जास्त आपणही नाही शिकलो. तर आपण कसं शिकलो की ते सारखं वाचून किंवा त्या शब्दांकडे बघून बघून, साईट वर्ड्स ज्याला आपण म्हणतो ना, तसंच आपण शिकलेलो आहे आणि तेच त्या मुलांना जास्त उपयोगी पडतं असं मला वाटतं.
तर याच्यासाठी आम्ही खूप कार्यपत्रिका पण करायचो, म्हणजे वर्कशीट्स करायचो, शब्द बनवायचे, जसं की शब्द दिलेले आहेत, फोड करून दिलेले आहेत, अ, क अधिक उ अधिक त अधिक र अधिक आ, त्याच्यापासून कुठला शब्द बनेल, तर कुत्रा. तर हे मुलं खूप आवडीने करतात. आणि किंवा शब्द फोड करा, की पत्र लिहिले तर याच्यामधला त्रची शब्द फोड करा. मग प अधिक त अधिक र अधिक अ असे भरपूर वर्कशीट्स त्यांना आम्ही करायला द्यायचो शेवटच्या 10 मिनिटामध्ये वगैरे. किंवा एखादा आपण जेव्हा धडा वाचतो, उतारा वाचतो, तर तेव्हा याच्यात कुठली कुठली जोडाक्षरं आलेली आहेत तर ते त्यांना विचारायचो, तर ते पटापट ओळखतात. किंवा मागच्या वर्षी आम्ही सेकंड ग्रेडच्या सिलेबसमध्येच सूर्यनमस्कार होते, तर पहिले जे 5 मिनिटं आम्ही सूर्यनमस्कार करायला लावायचो, तर सूर्यनमस्काराचे सगळे मंत्र म्हणायची मुलं. तर सूर्य, तर त्यांना ते लगेच रिलेट व्हायचं की सूर्यमध्ये रफार आलेला आहे, किंवा हिरण्यगर्भमध्ये हिरण्यगर्भ हे जोडाक्षर आहे. तर त्यातली बरीचशी खूप जोडाक्षरं होती आणि ती सगळी ते ओळखायची मुलं. किंवा जेव्हा आपण त्यांना लिहायला सांगतो की इंग्रजी शब्द मराठीत लिहा, आणि हा प्रश्न पण असतो ॲक्च्युली आपल्या तिसऱ्या वर्गाच्या परीक्षेत हा प्रश्न पण आहे की पार्क कसं लिहायचं, फ्रॉस्टिंग कसं लिहायचं, फ्रॉक कसं लिहायचं. तर हे पण ते मुलं लिहितात. नंतर शब्दांचे खेळ, तर ट्रिव्हिया आणि जेपर्डी. तर अरुण सरांनी आमच्या शाळेमध्ये खूप छान जेपर्डीचा गेम तयार केला होता आणि त्या मुलांनी खूप एन्जॉय केला. आणि टू अवर सरप्राईज की त्यांनी सगळ्यात जास्त कुठले शब्द किंवा कुठला विषय निवडला असेल, तर असे वेगवेगळे होते विषय की त्याच्यामध्ये सांगितलेले वाक्य लिहा, किंवा या विषयावरती 2 वाक्य लिहा, किंवा असंही होतं, व्याकरण होतं, गणित होतं. तर सगळ्यात जास्त मार्काचं 500 मार्कांचं गणित आणि व्याकरण असे त्यांनी निवडले. आणि व्याकरण खूप त्यांचं फेवरेट होतं. त्यातले जे रचे शब्द, रफाराचे शब्द आणि हे त्यांनी सगळ्यात जास्त निवडले. तेव्हा मला असं वाटतं की गेम्समधून हे मुलं कॉम्पिटिशनने खूप जास्त चांगले शिकतात. तर अशा प्रकारे आपण ही जोडाक्षर त्यांना शिकवू शकतो. राधिका, पुढच्या स्लाईडवरती. हां, किंवा उच्चारांवरून पण शब्द, हा पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आपण स्वतः कसे उच्चार करतो याच्यावरनं ते मुलं खूप चांगले पिकअप करतात. जसं की कृष्ण, आपण कृष्ण असं म्हणतो का नाही, आपण कृष्ण म्हणतो. त्याच्यामुळे त्याला खाली तो पहिला उकार देऊन उलटा करायचा हे त्यांना कळतं. वेराच आपण क्रूर म्हणतो, म्हणून त्याला दीर्घ उकार द्यायचा आणि त्याचा पाय मोडायचा. तो कृष्ण आणि क्रूर या अशा उदाहरणांवरून त्यांना लगेच कळतं. आणि हे सॅम्पल आहे, याच्यामध्ये शब्द बनवा किंवा शब्द फोड करा, हे अरुण सरांनी छान वर्कशीट्स तयार केल्या होत्या. तर अशा वर्कशीट्स आम्ही भरपूर वापरतो. आणि आता पुढचा टॉपिक आहे संधी विचार, जो की प्रज्ञा घेईल. प्रज्ञा. ओके. धन्यवाद मेघा. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्रज्ञा आपटे. मी शाळा आमची वय वर्ष 5 आणि मी पहिल्या दिवसापासून शाळेमध्ये आहे. आपली शाळा इथे सुरू करायची ठरली तेव्हापासून मी शाळेमध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि मी कोऑर्डिनेटर होते. ती माझी टर्म संपल्यानंतर मी परत वर्गात आले, जे मला सगळ्यात जास्त करायला आवडतं. माझी प्रोफेशनल बॅकग्राऊंड सांगायची झाली तर मी ट्रेन मॉन्टेसरी टीचर आहे. मी एलिमेंटरीला 10 वर्ष शिकवलं आणि त्याच्यानंतर मी काहीतरी दुसरं करते. मी शिकवते, पण मी मुलांना नाटक करायला शिकवते. सो ते एक वेगळा ट्रॅक आहे. पण मला मराठी या भाषेवर प्रेम असल्या कारणाने मी मराठी शाळेमध्ये शिक्षक म्हणून येते असं सांगितलं आणि मी खरंच खूप एन्जॉय करते हे सगळं. तर आज आपण बघणार आहोत संधी विचार. संधी म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर करायचं झालं तर फ्युजन झाल्यावर जसं मूळ रूप आपल्याला दिसत नाही, तसं पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र मिसळले जाऊन जो शब्द तयार होतो त्याला संधी असं म्हणतात. तर याच्यामध्ये सूर्योदय हे जे उदाहरण घेतलंय, त्याची संधी फोड केली तर सूर्य आणि उदय हे जे 2 शब्द दिसतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते मूळ शब्दाचं स्वरूप न दिसता वेगळा शब्द दिसतो, म्हणून ते फ्युजन होतं त्याचं, असं मी म्हटलं सुरुवातीला. तर मुळात आपण विद्यार्थ्यांना संधी का शिकवतो? तर तसं बघायला गेलं तर ही सेकंड लँग्वेज मराठी असलेली अशी मुलं आहेत. बालभारतीला आपण त्यांना सुलभ भारती असं शिकवतो. पण तरी सुद्धा आपण मुलांना संधी विचार का शिकवतो? तर त्याचं मुख्य कारण असं आहे की वरच्या वर्गामध्ये जेव्हा मुलं जातात, 3री, 4थी, 5वी आणखीन पुढे, तेव्हा मुलांना पत्रलेखन, निबंध लेखन असे जेव्हा साहित्य प्रकार हाताळायला लागतात, त्यावेळेला त्यांना अलंकारिक शब्दांचा वापर करता येणं आवश्यक आहे.
त्याच्याशिवाय ते चांगलं वाटत नाही. मग ते शब्द जेव्हा असतात ते पुष्कळ वेळेला संधी शब्द असतात. मग त्यांचा अर्थ लक्षात कसं ठेवणार आपली मुलं? तर स्पेलिंग बी मध्ये जसं काही वेळेला रूट ऑफ द वर्ड मुलं लक्षात ठेवतात, त्याच्यावरनं अर्थ आणि स्पेलिंग लक्षात ठेवतात, तसं काहीसं हे संधी सोडवणं, संधी फोड करणं असं आहे. आणि म्हणून त्याचा मुलांना तो फायदा होतो असं मला वाटतं. संधीचे बघायला गेलं तर पुष्कळ प्रकार आहेत. आज आपण ढोबळमानाने 3 प्रकार आहोत ते बघणार आहोत. स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर स्वरसंधी म्हणजे जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा स्वरसंधी तयार होतो. खूपच सोपी, सहज समजता येईल अशी व्याख्या आहे. त्याची उदाहरणं या टेबलामध्ये दिलेली आहेत. देवालय, विद्याभ्यास. त्याची फोड केली तर देव आलय म्हणजे व मध्ये अ हा स्वर आहे आणि आलय मध्ये आ हा स्वर आहे. सो अ आणि आ एकत्र जेव्हा मिसळले जातात तेव्हा त्याचा आ होतो, हा त्याचा नियम आहे. आणि विद्याभ्यासमध्ये आधी विद्यामध्ये आ हा स्वर आलेला आहे आणि अभ्यासमध्ये अ हा स्वर आलेला आहे. सो अ आणि आ ह्या अनुक्रमाने जरी आले किंवा अ आणि अ ह्या क्रमाने जरी हे आले स्वर तरी त्याचा आच होतो, हा नियम आहे. तसंच पुढचा शब्द आहे कवीश्वर आणि महेंद्र. तो ई आणि ई ऱ्हस्व आणि दीर्घ कुठल्याही क्रमाने आले ई तरी त्याचा संधी स्वर ई होतो, हा नियम आहे. गुरुपदेश मध्ये मी मुद्दाम हे रू आणि उ हे लाल रंगात रंगवले. त्याचं कारण असं आहे की गुरु मधला तो ऱ्हस्व उ आणि उपदेश मधला ह्रस्व उ हे दोन्ही ह्रस्व उ एकत्र आले तरी त्यांचा दीर्घ उ होतो. म्हणून गुरुपदेश हा शब्द आपण दीर्घ दीर्घ उकार वापरून गुरुपदेश असं लिहितो. पुढची स्लाइड. आता बरेच नियम आहेत त्यामुळे मी ते शक्यतोवर तक्ता या स्वरूपामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तर ई या स्वरामध्ये, दीर्घ ई या स्वरामध्ये अ आणि आ मिसळले तर त्याचा ए हा उच्चार होतो. म्हणून गण ईश म्हणून गणेश, उमा ईश म्हणून उमेश. त्याच्यामध्ये अ आणि ई गणेश या शब्दामध्ये आणि आ आणि ई उमेश या शब्दामध्ये आहेत. म्हणून ते गणेश आणि उमेश असे झालेले आहेत. तर या दुसऱ्या प्रकारामध्ये अ आणि आ मध्ये उ आणि उ मिसळले गेल्यावर ओ होतो चंद्रोदय, धारोष्ण, एकोन. अ आणि आ मध्ये ए मिसळला की ऐ होतो क्षणैक, सदैव. मी प्रत्येकाची फोड केली नाही कारण ते मावलं नसतं या स्लाइडमध्ये. हा प्रॅक्टिकल चॅलेंज होता मला जरा. पण हे क्षण एक, हे सदा एव असं त्याची आपण फोड करू शकतो. अ आणि आ मध्ये ओ मिसळला की औ होतो जलौघ, जल ओघ. आणि र हा जो उच्चार आहे तो अ किंवा आ या स्वरामध्ये र हा उच्चार मिसळला, हा स्वर व्यंजन जर मिसळलं तर अर म्हणजे देवर्षी आणि महर्षी असे ते शब्द होतात. तर हे जे नियम आहेत ते एका टेबलात मी बसवायचा प्रयत्न केलाय. पण इथे तुमच्या लक्षात आलं असेल तर अ आणि आ असेल तर मी ह्रस्व ही घेतलेलं नाहीये कारण तो अपवाद आहे. अ, आ आणि उ मध्ये ह्रस्व ई मिसळला तर त्याचा या आणि यू असं होतं. प्रित्यर्थ, अत्यानंद आणि अत्युत्तम ही त्याची उदाहरणं आहेत. तर आता प्रीती अर्थ ई, प्रीतीमध्ये ई आहे आणि अर्थ मध्ये अ आहे. सो त्याचा य झाला म्हणून ते प्रित्यर्थ असं झालेलं आहे. तसंच हे अत्यानंद आणि अत्युत्तम असं आहे. अर्थात जागेच्या अभावी मला सगळ्याची फोड करून दाखवता आलेली नाहीये. तसंच अ आणि उ हे एकत्र आले की त्याचं व हे संधी होऊन अक्षर बनतं सु, अल्प, स्वल्प. पुढची स्लाइड. पुढचा प्रकार आहे व्यंजन संधी. 2 व्यंजन एकत्र येतात तेव्हा व्यंजन संधी तयार होतो. तर व्यंजन संधीचे मी 2 प्रकार घेतलेले तिथे. प्रकार 1 त्याच्यामध्ये वाङ्मय, षण्मास, जगन्नाथ हे 3 शब्द उदाहरणादाखल घेतलेत. तर आता क, ख, ग, घ, ङ बऱ्याच आपल्याला इथे शाळांमध्ये मुलांना ङ आणि य ही अक्षरं शिकवताना, उच्चार शिकवताना त्रास होतो. कारण त्यांना नक्की उच्चार त्याचा कसा करायचा हे कळत नाही. पण तरी आपल्याला शिकवायला लागतात कारण आपण ती वापरतो. त्यामुळे त्याचं हे एक उदाहरण आहे की वाङ्मय हा शब्द जेव्हा आपण वापरतो ते वाक
अधिक मय अशी त्याची फोड आहे. आणि क ख ग घ ङ हे जे अक्षर आहे ते तयार होतं, म्हणून वाक्मय मधला क चा लोप पाहून तिकडे वाङ्मय असा तो शब्द तयार होतो. तसंच षण्मास मध्ये षट अधिक मास हा ट जो आहे त्या टच्या वर्गातलं शेवटचं अक्षर जे अनुनासिक अक्षर आहे ण ते मिसळलं जातं, म्हणून तो म मध्ये ण मिसळून षण्मास होतो. तसंच जगतनाथ चा त चा न होतो, म्हणून तो न ला न जगन्नाथ. असे हे वाङ्मय, षण्मास आणि जगन्नाथ असे हे 3 संधी आहेत. व्यंजन संधी प्रकार 2. मी परत हे तक्ता स्वरूपामध्ये याचे नियम बसवायचा प्रयत्न केलेला आहे. एकच उदाहरण घेतलेले आहे. त हे अक्षर, त्याच्यामध्ये च, ज, ट, ड, ल आणि श ही व्यंजनं जेव्हा मिसळली जातात तेव्हा त्याचा काय रूप बदलतं हे पुढे दिलेलं आहे. त चा च होतो, म्हणून सत चरित्रमध्ये त चा च झाल्यावर च ला च सच्चरित्र असं त्याचं स्वरूप होतं. त अधिक ज त्याचा ज होतो, म्हणून तो ज हे जोडाक्षर होऊन उत्ज्वल उज्ज्वल. त चा ट होऊन त मध्ये ट मिसळून त्याचा ट होतो, म्हणून तट्टिका. तसंच खाली उड्डाण, विद्युल्लता आणि इथे खालचं जे आहे ना सत्शिष्य ते सत अधिक शिष्य ह्याच्यामध्ये त आणि श मिसळल्यानंतर त्याचा छ होतो आणि त चा च होतो, त्यामुळे ते च आणि छ असं आपल्याला दिसतं. म्हणजे जरी त आणि श असं असेल तरी त्याचं पूर्ण रूप बदलतं आणि त्याच्या जागी च आणि छ येतो, कारण त्याचा नियम आहे त चा च आणि श चा छ होतो. विसर्ग संधी प्रकार 1. मनोराज्य. विसर्ग म्हणजे आहा हे अक्षर, तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे मृदू व्यंजन. तर मृदू व्यंजनाची मी पुढे उदाहरणं दिलीत. मृदू व्यंजन आलं की त्या विसर्गाचा उकार होतो आणि तो जेव्हा उकार होतो तो उकार अ मध्ये मिसळतो, अ मध्ये उकार मिसळतो, म्हणून त्याचा ओ होतो. म्हणजे ह्या 2-3 पायऱ्या आहेत. आता आपण मनोराज्य हा जर शब्द बघितला तर तो त्या शब्दाची फोड आपण समजा मनहा अधिक राज्य अशी केली तर तो हा जो विसर्ग आहे त्या विसर्गाच्या आधी न आलाय ज्याच्यामध्ये अ हा स्वर आहे, त्यामुळे त्या विसर्गाचा होतो उ. म्हणजे मन विसर्गाचा झाला उ आणि त्याच्यात मिसळलं राज्य, पण अ आणि उ ह्यांचा मिसळून होतो ओ, म्हणून शब्दाचं स्वरूप होतो मनोराज्य. तेजोनिधीचं तसंच आहे. तेजः अधिक निधी. या विसर्गाचा झालाय उ, हा जो ज आहे त्यातला अ हा स्वर आणि उ मिसळून त्याचा झालाय ओ, त्यामुळे तो झालाय तेजोनिधी. आणि तसंच तपोधन. विसर्ग संधी प्रकार 2. विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे क आणि प. आता मी इथे तुमच्या लक्षात येईल की मी फक्त क आणि प ला बाहेर काढले आणि बाकी कठोर व्यंजनं मी कंसात घातलेत, कारण त्याची उदाहरणं मी वापरली नाहीयेत, पण ती कठोर व्यंजनच आहेत. विसर्गाच्या मागे अ स्वर आणि पुढे कठोर व्यंजन आले तर अशा वेळी विसर्ग कायम राहतो. रजः कण, रजः आणि कण. प्रातः काल, प्रातः आणि काल. अधपात, अधः पात. इथे पण विसर्ग कायम राहिलाय, त्याच्यामुळे जे शब्दाचं स्वरूप इतर ठिकाणी बदलतं तसं न बदलता ते रजः अधिक कण, रजक कण आपल्याला बऱ्यापैकी तसाचा तसा हा शब्द दिसतो. विसर्गाच्या मागे अ आणि आ याच्या व्यतिरिक्त इतर स्वर आले आणि पुढे मृदू व्यंजन आलं, त्याची मी उदाहरणं दिलेली आहेत इथे कंसात, तर विसर्गाचा र होऊन संधी होतो. म्हणजे काय, तर दुर्जन या शब्दामध्ये दुहू जन, तर त्या दू मध्ये हा
द आणि ऱ्हस्व उ एकत्र येऊन त्याचा दू झालाय, म्हणजे तो उ आहे, उ हा स्वर आहे. त्यामुळे या उ स्वरामुळे या विसर्गाचा होतो र, आणि तो अर्धा र असल्या कारणाने तो जेव्हा त्या ज मध्ये मिसळतो तेव्हा ते दुर्जन असा शब्द होतो. निरंतर, निही अंतर, परत तसंच ई हा स्वर अ आणि आ व्यतिरिक्तचा स्वर असल्या कारणाने विसर्गाचा झालेला आहे र, त्यामुळे तो अ मध्ये मिसळल्यानंतर निरंतर असा त्याचा शब्द तयार होतो. तसाच दुरात्मा आणि तसंच निर्विकार. प्रकार 4, विसर्गाच्या मागे ई किंवा उ हे स्वर आणि पुढे क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ ही कठोर व्यंजनं आली तर त्या विसर्गाचा श पोटफोड्या श होतो आणि मग त्याचा संधी होतो. उदाहरण निष्कारण, दुष्काळ, दुष्परिणाम, निष्फळ. सो निष्कारण मध्ये निही कारण असं ते पोट शब्द 2 आहेत. त्यामुळे अर्थातच ई हा स्वर नी मध्ये असल्या कारणाने झालेला आहे पोटफोड्या श अर्धा आणि तो मिसळला गेलाय क मध्ये, त्यामुळे ते निष्कारण असं त्याचं स्वरूप झालंय. दुःकाळ, दु म्हणजे उ आहे, विसर्गाचा झाला श, तो मिसळला क मध्ये, त्यामुळे दुष्काळ हे त्याचं स्वरूप झालंय. तसंच दुष्परिणाम आणि निष्फळ. आता प्रकार 5, क्रू कर हा संस्कृत शब्द आहे. क्रू हा धातू असं म्हणतात संस्कृतमध्ये. क्रू कर असा तो धातू चालतो, त्यामुळे त्याचं थोडंसं स्वरूप बदलून तो वापरामध्ये येतो. उदाहरणार्थ कर, अशा वेळेला विसर्गाचा स होतो. खाली आपण उदाहरण पाहूया. नमस्कार, नमःकार, तो क्रू कर झालंय, त्यामुळे या विसर्गाचा झालेला आहे स आणि तो विसर्गाचा झालेला स या क मध्ये मिसळून त्याचा झालाय शब्द नमस्कार. पुरःकार, विसर्गाचा झालेला आहे स, तो मिसळला क मध्ये, त्यामुळे शब्द झाला पुरस्कार. तसाच विसर्गाचा झालेला आहे स, तो मिसळला क मध्ये, शब्द झाला आहे वयस्कर. तसाच भास्कर. माझं संधी विचार प्रेझेंटेशन संपलंय. ओव्हर टू यू राधिका. थँक्यू. तर मला वाटतं प्रश्नोत्तरांसाठी थोडा वेळ हवा असेल, तर म्हणून मी ह्या आमच्या शाळेबद्दलच्या माहितीमधनं तसं जरा पटकनच जाणार आहे. तर आमची शाळा आधी म्हटल्याप्रमाणे शार्लटमध्ये म्हणजे नॉर्थ कॅरोलायनामध्ये आहे आणि हे आमचं फक्त 5वं वर्ष आहे. 4च वर्ष ही झालेली आहेत शाळा सुरू होऊन 2021 मध्ये. तर शाळेचा प्रवास 2021 मध्ये 25 विद्यार्थी आणि 5 यांच्या बरोबर ही आमची शाळा सुरू झाली. तेव्हा देवळातल्या एका वर्गामध्ये एका म्हणजे छोट्या हॉलमध्ये हा वर्ग लागत असे आणि आता त्याच्यानंतर मग 2023 मध्ये आम्हाला स्कॉलर्स अकॅडमी नावाची एक लोकल शाळा आम्हाला त्यांची वर्ग म्हणजे रेंटवर मिळायला लागले. तर तेव्हा मग त्याचे 60 विद्यार्थी आणि 8 शिक्षक झाले आणि आज आमच्या शाळेमध्ये 103 विद्यार्थी रॉस्टरवरती आहेत आणि 15 शिक्षक आहेत आणि हे 15 म्हणजे शिक्षक आहेत आणि त्याच्याशिवाय पालक स्वयंसेवक किंवा पेरेंट टीचर आहेत. शैक्षणिक माहिती 2021 मध्ये शाळा सुरू झाली. 2022 पासून दरवर्षी आम्ही BMM ची परीक्षा आमचे विद्यार्थी देत आले आहेत. सर्वोच्च वर्ग कारण म्हणजे 4च वर्षाची शाळा असल्यामुळे सर्वोच्च वर्ग आमचा लेवल 3 जे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या अकॅडमिक इयर मध्ये उत्तीर्ण झाला आणि आतापर्यंत 200हून अधिक आमचे विद्यार्थी या परीक्षेतून म्हणजे पास झालेले आहेत.
शाळेचं स्थान मी म्हटल्याप्रमाणे स्कॉलर्स अकॅडमी, तिकडचे आम्ही 9 वर्ग आमचे आहेत आणि बालमंदिर ते लेव्हल 4 असे हे 9 वर्ग आहेत. 15 शिक्षकांपैकी म्हणजे हे एक कौतुक करण्यासारखं आमच्याकडे आहे की आमचे जे काही शिक्षक आहेत ते बहुतेक करून पेरेंट व्हॉलंटियर किंवा पालक स्वयंसेवक म्हणून शाळेमध्ये आले आणि मग पुढे ग्रॅज्युएट होऊन ते शिक्षक झालेले आहेत. यावर्षी सुद्धा आमच्याकडे 5 नवीन असे पालक स्वयंसेवक आहेत. अम, तर आमच्या म्हणजे शाळेबद्दल सांगताना आमचा हा विचार होता की आम्ही जे काही विशेष उपक्रम जे आमच्या शाळेचे आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सांगायचं होतं. फास्ट ट्रॅक वर्ग मला वाटतं हे बऱ्याचशा शाळा करतात, पण काय होतं की जेव्हा बालवाडीमध्ये किंवा वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदाच मराठी शाळेमध्ये येणारी मुलं असतात आणि ती जरा मोठ्या वयाची असतात, उदाहरणार्थ 10-11 अशा वयाची असतात, त्यांना बालवाडीमध्ये म्हणजे पूर्ण वर्ष हे म्हणजे बसवण्यामध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे हानिकारकच होतं ते, कारण मग ते पुढच्या वर्षी येत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो की शाळेच्या सुरुवातीला जे काही नवीन विद्यार्थी असतात ते सगळे का मूल्यांकन किंवा परीक्षेमधून जातात आणि त्या असेसमेंट वरती म्हणजे त्याप्रमाणे ठरवून आम्ही मग काही मुलांना आणि बहुतेक करून ही मुलं वयाने जरा मोठी असतात आणि त्यांना मराठी म्हणजे बोलायला काही वेळेला वाचायला वगैरे सुद्धा येत असतं. तर अशी मुलं मग आम्ही ह्या फास्ट ट्रॅक मध्ये घातलं. तर मग म्हणजे त्यांची म्हणजे ही मुलं खरं म्हणजे पहिलीमध्येच जायला हवी असतात त्यांच्या म्हणजे ह्याच्या नॉलेजवरती, पण त्यांना म्हणजे मग आम्ही बालवर्ग पहिलं सेमिस्टर वर्गामधून मग आम्ही त्यांना नेलं की म्हणजे असं जे म्हणतो आपण स्ट्रक्चर्ड शिक्षण होतं तसं हे होतं. आणि एवढंच की जेव्हा आम्ही त्यांना म्हणजे फॉर एक्झाम्पल बालवाडीमधनं आम्ही जेव्हा नेतो तेव्हा मग म्हणजे रविवारची शाळा असते तेवढीच नाही, तर वीकडे मध्ये सुद्धा त्यांचे आणि हे आमचं पहिलंच वर्ष आहे खरं म्हणजे हे असं करून बघायचं, कारण आता म्हणजे आतापर्यंतची जी 3 वर्ष झाली, 3 वर्षामध्ये आम्ही हे बऱ्याच वेळा बघितलं की मोठी मुलं जर त्यांना बालवाडीमध्ये पूर्ण वर्ष बसवायला लावलं तर मग त्यातली काही परत येत नाहीत, कारण ती त्यांच्या शब्दात सांगायचं तर बोर होतात. तर हा एक विशेष आमचा उपक्रम. दुसरा म्हणजे सण आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो आणि ते शिकवताना म्हणजे हस्तकला किंवा प्रकल्प किंवा प्रोजेक्ट हे वापरून त्यांना त्या सणांबद्दल शिकवायचं, हे म्हणजे हा उपक्रम आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये 5 दिवसांचा समावेश आहे, म्हणजे 4 सण, म्हणजे दसरा, दिवाळी, संक्रांत आणि गुढीपाडवा आणि मराठी राजभाषा दिन. तर ह्याला आम्ही काय करतो की हे जे सण आहेत त्या दिवशी शाळेच्या नंतर म्हणजे सुरुवात होते ती त्यांना त्या सणांबद्दल माहिती आणि मग थोडी प्रश्नोत्तरे वगैरे होतात या विद्यार्थ्यांबरोबर, आणि मग त्याच्यानंतर मग वेगवेगळे म्हणजे आर्ट प्रोजेक्ट जे आपण म्हणतो तसे करून त्यांना म्हणजे त्यांना असं जे म्हणतो आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स येतो. तर ह्याच्यामध्ये थोडी आम्ही पिक्चर्स टाकलेले आहेत की गुढीपाडव्याला आम्ही छोटी गुढी त्यांना बनवायला शिकवली होती, किंवा दिवाळीला कंदील, किंवा हे दसऱ्याला आपट्याचं पान, हे असे त्यांना म्हणजे त्यांना हाताने स्वतःच्या हे बनवायला म्हणजे त्या प्रकारे ते त्या सणाबद्दल शिकतात. आणि हे जे मराठी राज्यभाषा दिन आहे तो आम्ही करतो, म्हणजे बरेचसे आमचे विद्यार्थी अशा कविता
रिसाईट करतात आणि मग त्याचा एक व्हिडिओ करून मग तो आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरती वगैरे टाकतो आणि त्याचं खूप म्हणजे त्यामुळे कौतुक होतं त्या मुलांचं. तर हे तिसरा आमचा उपक्रम आहे तो म्हणजे शिक्षकांनी आपापल्या वर्गासाठी स्वतः तयार केलेले पाठयोजना किंवा लेसन प्लॅन. तर त्याच्यासाठी आम्ही एक आराखडा किंवा टेम्पलेट तयार केलेला आहे आणि प्रत्येक वर्गाच्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला आम्ही शाळेच्या सुरुवातीला एक प्रकारचं प्रशिक्षण देतो आणि त्याच्यामुळे की अख्ख्या वर्षाचा हा जो सिलेबस आहे तो तो कसा या 30 किंवा 32 म्हणजे वर्गांमध्ये तो कसा म्हणजे डिवाइड करायचा आणि मग तो जो आमचा आराखडा आहे टेम्पलेट आहे तो घेऊन मग अख्ख्या वर्षाचा लेसन प्लॅन वर्षाच्या सुरुवातीलाच तयार होतं. आणि दुसरं एक आम्ही करतो की समजा आता लेवल 1चे 2 वर्ग असले तर ते दोघांनाही लेसन प्लॅन हा एकच असतो. आणि दोन्ही शिक्षक मिळून तो लेसन प्लॅन तयार करतात आणि म्हणजे ते साइड बाय साइड बरोबर त्या लेसन प्लॅन प्रमाणे शिकवत असतात. तर हे झालं लेसन प्लॅन बद्दल. आणि नवीन शिक्षकांसाठी अंतर्गत प्रशिक्षण तर आधी म्हटल्याप्रमाणे आमचे सगळे म्हणजे बहुतांश शिक्षक पेरेंट व्हॉलंटियर म्हणून आले होते ह्या म्हणजे शाळेमध्ये. तर अशा पेरेंट व्हॉलंटियर्सना जर म्हणजे शिक्षक बनण्याचा जर म्हणजे इंटरेस्ट असला तर मग त्यांना आम्ही असं अंतर्गत प्रशिक्षण देतो. आणि ह्या प्रशिक्षणामध्ये म्हणजे शाळेच्या सिलेबस पेक्षा जास्ती ऍज एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय इतर गोष्टी ज्या करायला लागतात जे म्हणजे आपल्याला माहीत नसतं जेव्हा आपण शिक्षक नसतो तेव्हा, तर ते सगळं आम्ही शिकवतो. उदाहरणार्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय ज्या प्रोसेसेस असतात म्हणजे अटेंडन्स किंवा उपस्थिती घेणे किंवा बाकी जे काय कागदपत्र किंवा रिपोर्ट कार्ड वगैरे ह्याच्याबद्दल, किंवा मग पालकांशी संवाद आणि पालकांना कोचिंग की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसं काय सपोर्ट करू शकता हे त्यांच्या बरोबर संवाद आणि त्यांना कसं कोचिंग देता येईल पालकांना हे. आणि मग मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांशी संवाद. आणि आता वर्गामध्ये म्हणजे वर्ग नियंत्रण किंवा त्यांचा गृहपाठ कसा त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडून होईल, तर त्याच्यासाठी आपण कसं त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकतो किंवा वर्गामध्ये प्रश्नोत्तरे वगैरे. तर ह्या गोष्टींवरती आमचा मुख्य भर असतो ह्या अंतर्गत प्रशिक्षणामध्ये. आणि फायनली हे दिवाळीचा जो आमचा म्हणजे शार्लट मराठी मंडळाचा दिवाळीचा जो कार्यक्रम असतो, तर मागचे 2 वर्ष आम्ही हे करत आहोत की मराठी शाळेकडून एक अगदी मराठमोळा कार्यक्रम प्रोड्यूस केला जातो. आणि आता म्हणजे जवळजवळ 30-45 वगैरे अशी मुलं त्याच्यामध्ये म्हणजे त्या कार्यक्रमात काम करतात. तर 2024 मध्ये आम्ही जाणता राजा हे शिवाजीवरचं म्हणजे नाटक, पण तेही अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये बसवून परंतु ते पूर्ण फक्त मुलांकडून करून घेतलेलं होतं. तसंच हे एखाद्या म्हणजे ज्यांनी हा आमचा व्हिडिओ आम्ही BMMच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला होता त्यांनी बघितला असेल. पण ह्या वर्षी म्हणजे ऍक्च्युली मागच्या वर्षी पण 2025 मध्ये आम्ही संतांच्या भेटीला हा सर्व महाराष्ट्रातील संतांवरती हा कार्यक्रम केला होता. परत म्हणजे फक्त लहान मुलंच होती त्याच्यामध्ये, एकही अडल्ट कोणी नव्हतं. तर हे झालं म्हणजे आमचे विशेष
आपलं शार्लट मराठी बरोबरचं आमचं पार्टनरशिप. आणि ह्या वर्षी असं झालं की हा कार्यक्रम आम्ही केला होता आणि मग नंतर मग संत तुकारामाचे ती जे फिल्म किंवा तो पिक्चर होता तो ह्याच्यानंतर दाखवला गेला. त्याच्यामुळे त्याचा अगदी व्यवस्थित ह्या कार्यक्रमातून त्या मूवी मध्ये असं खूप सुंदर रूपांतर झालं. अम, आणि हे शेवटचं म्हणजे अवांतर माहिती म्हणजे हा एखादाच व्हिडिओ काही लोकांनी बघितलेला असेल. आमच्या शार्लटमध्ये शार्लट शाळेबद्दल आमच्या एका म्हणजे पालकांनी हा एक व्हिडिओ बनवला होता शार्लट मराठी शाळेबद्दल. आणि काय म्हणजे का असं आम्हाला माहिती नाही, पण तो अगदी व्हायरल झाला इतका की आम्ही तो व्हिडिओ इकडे बघितलेला नव्हता, पण ते म्हणजे भारतातून आई वडील आम्हाला सगळे पाठवायला लागले ही शाळा पहा म्हणून. आणि त्याच्यामुळे गंमत अशी झाली की आम्हाला वर्षातनं ऍटलिस्ट असे 2-3 तरी जे भारतातून म्हणजे व्हिजिटसाठी आलेले आजी आजोबा आम्हाला भेटायला येतात. ते म्हणजे शार्लट मधले सुद्धा नसतात, दुसऱ्या शहरांमधून ते शार्लटला आलेले असले की आम्हाला येऊन भेट देतात आणि आमच्या बरोबर आवडीने अगदी सेल्फी वगैरे काढतात. का तर त्यांना परत जाऊन त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना दाखवायचे असतात की आम्ही त्या त्या शाळेमध्ये जाऊन हा सेल्फी त्यांच्या बरोबर काढला म्हणून. पण हा म्हणजे असं जस्ट हे. आणि हे सुद्धा हा आमचा शेवटचा हे होतं आणि स्लाइड होती. तर मला वाटतं आता मी जरा वेळ बघते. काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी थोडा वेळ हे करता येईल का राहुल? हो हो हो, करता येईल ना. पहिले तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान तुमचं सगळ्यांचं सादरीकरण होतं. त्याबद्दल तुमचं राधिकाताई, प्रज्ञाताई, मेघाताई सगळ्यांचं अभिनंदन. आता ज्यांना ज्यांना प्रश्न असतील त्यांनी आपापले हात वर करा. अभिजित तुम्ही आता किंवा अरुण काका, तुम्ही यू कॅन हँडल क्वेश्चन अँड आन्सर. पण तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान होतं प्रेझेंटेशन. तुम्ही अनशेअर करू शकता म्हणजे मग सगळेजण दिसतील तुम्हाला. हा, ओके. आय थिंक कोणी हात वर हा हात वर केलं तर शामराव सर, शामराव शामराव सर. कट्टीमळे सर. हो, नमस्कार. मी शामराव खट्टीमणी फ्रॉम ट्रॉय मराठी शाळा, मिशिगन. मला एक प्रश्न याच्याबद्दल आहे. जे जे तुम्ही संधी दाखवली, संधीबद्दल एक अपवाद दाखवला होता त्याच्यामध्ये. अ, आ आणि ई. आय थिंक एक उदाहरण होतं प्रित्यर्थ. तर त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. जर मी परत एकदा सांगाल तर बरं होईल. कारण मला वाटतं प्रित्यर्थ म्हणजे प्रीती आणि अर्थ म्हणजे ई अधिक अ त्याचा य होतो. तर त्याच्यामध्ये अपवाद काय याच्यामध्ये मला थोडंसं कन्फ्युजन आहे. प्रज्ञा अनम्यूट कर. हा हा, ओके. ओके, ती स्लाइड मला बघायला लागेल. मला पण असं एकदम शेअर करू का परत मी? प्लीज प्लीज. ओके, मिनिट पटकन करते. ओके, कुठे बरं गेलं ते? प्रित्यर्थ ते होतं ना. थांब एक मिनिट. सॉरी, विसर्ग संधी नव्हती ना, मला वाटतं ती व्यंजन संधी होती का? स्वरसंधी. स्वरसंधी. स्वर म्हणजे अगदी आधीची. हा, पहिलं. इथे हा तो गेला तो गेला आता गेला. दुसरी स्लाइड. हा, पण याच्यामध्ये ते खाली जे प्रित्यर्थ लिहिलं आहे त्याच्यामध्ये अपवाद काय हे मी समजायचा प्रयत्न करतोय. तर मला वाटतं की ते प्रीती आणि अर्थ तो ई आणि अ आला की त्याचा य होतो. मग तो त राहिलाय ना आणि त्याचा य झालाय, त्यामुळे ते प्रित्यर्थ तसं झालंय ते. पण ते ई आणि य आहे ना, त्याच्यामध्ये अपवाद काय आहे त्याच्यात ते बघतोय मी. हे ई अधिक इ अधिक य म्हणजे हे अय होतो ना. बालभारतीच्यावर अवलंबून आहे. पहिली तर गोष्ट हे बालभारतीवर अवलंबून आहे. मी ही ज्या स्लाइड्स केलेत त्या बालभारतीच्या त्यांनी दिलेल्या त्या व्याकरणाच्या नियमावर बनवलेल्या आहेत. तर ही जी स्लाइड केली त्या ई मध्ये जेव्हा अ मिसळतो तेव्हा त्याचा य होतो की नाही. तर बरोबर प्रीती मधला त आणि त्या ई आणि अ चा य झालेला त्य झाला तो. बरोबर, तो प्रीती आणि अर्थ. पण अपवाद काय त्याच्यामध्ये? कारण तो अपवाद अ आ आणि उ मध्ये ई आला की त्याचा य होतो असं लिहिलंय पण ना. तो दीर्घ ई आहे ना, तो दीर्घ ई आणि ऱ्हस्व ई असा प्रकार आहे, हो म्हणून मी तो वेगळा काढलाय.
अ आणि आ मध्ये दीर्घ ई मिसळला की त्याचा ए होतोय, पण अ आणि आ मध्ये ऱ्हस्व ई मिसळला तर त्याचा य होतोय. न- म्हणून अ आणि तो ई आणि अ आहे नाही का, तो अ आणि शामराव ई सर, नाहीये. मला मला वाटतं की याच्यामध्ये असं आहे की वरती जे काही संधी तयार होऊन झालेले आहेत ना वर्ण, ते हा, सगळे स्वरच आहेत. पण बरोबर हे दोन स्वर एकत्र येऊन व्यंजन तयार होते आणि य हे व्यंजन आहे. सो आय थिंक ते बरोबर. मे बी अपवाद असू म्हणून शकतात. अपवाद आहे. हा ओके, म्हणजे म्हणून हा अपवाद म्हणजे अपवाद आहे. मला कारण वाटतं जो पहिला कॉलम आहे त्या शेवटच्या मध्ये य झाले त्यामध्ये ई अधिक अ आ ई यू आहे, तर अ आ ई अधिक ई नाहीये, ई अधिक अ आ ई अ आ उ ई अगोदर येतो आणि त्याच्यानंतर अ आ ई वाला आहे. हम्म, म्हणजे मी तो ई अधिक अ आ उ असं लिहिलं हा असतं तर तसं कदाचित आहे ते, हा हा. नसता झाला. हम्म. ई अधिक अ आ ई बरोबर य होतो तो. बरोबर. बरोबर. त्याचा हा, जो दोन क्रम स्वर, हा हा क्रम पण बदलायला पाहिजे, ते बरोबर आहे तुमचं. आणि बरोबर दुसरं म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन व्यंजन तयार होतं बरोबर इथे, बरोबर, वरती तो बाकी तसा सगळे स्वर अपवाद आहे. तयार बरोबर बरोबर. नाही, मला कन्फ्युजन ह्याच्यामध्ये झालं की ते ते अ आ आणि उ अधिक ई दाखवलं, त्याच्याऐवजी ते ई अधिक ई अगोदर यायला हवा होता त्याच्यामध्ये. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की अतिशय कमी जागेमध्ये मी हे नाही नाही, बरोबर आहे, बसवलं. बरोबर तेच म्हणून मला कन्फ्युज झालं ते, म्हणून म्हटलं मी. कारण प्रचंड प्रकार आहेत आणि नाही नाही, ते सगळे बरोबर, कारण इथं खूप घेता नाही खूप आलेले प्रकार आहे आणि जे त्याच्यामध्ये. आहेत ते मी तक्त्यात बसवायचा प्रयत्न केलाय. तर बरोबर. ते करताना त्या अ आणि ई ची नाही अ नाही, आ बरोबर, उ ची म्हणून जागा मला बदलली. वाटलं की तो अपवाद तर आहे की थँक्यू तो फॉर नोटिसिंग. मी ते करेक्ट करते ती बरोबर. स्लाइड. नाही, मला कळलं, अगदी कळलं. मला वाटलं अपवाद कशाबद्दल आहे, मला त्याच्यावर कन्फ्युजन होतं. अपवाद हा होता की त्याचा स्वर न होता स्वर न होता, स्वरसंधीमध्ये त्याचा स्वर न होता त्याचा य व्यंजन होतो. बरोबर. झाला. आय शुड हॅव सेड दॅट. धन्यवाद. नाही ते बोलले. पण ती थँक्यू फॉर प्रीती पॉइंटिंग. अधिक अर्थ म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? आपण त्याच्या निमित्ताने असं करतो ना, प्रीत्यर्थ म्हणजे हो. त्याच्यात प्रीती आणि अर्थ हेच शब्द आहेत का माहिती नाही. Anyway. हा, आणि प्रित्यर्थ आणखी म्हणजे एक सांगू, आणखी त्याच्यावरती एक प्रेम आहे हे म्हणून. की आपण ते जोडाक्षरं पाहिली त्याच्यामध्ये, जेव्हा आपण जोडाक्षर दाखवतो, जे फोड करतो त्याची, उदाहरणार्थ पथ्य, तर आपण प प पाय पाय फोडत नाही, प अधिक अ असं दाखवण्याऐवजी आपण फक्त प म्हणून दाखवतो, प आणि मग थचा पाय मोडून य करतो. पण त्याच्याऐवजी आपण पचा पाय मोडून अधिक अ असं का नाही दाखवत त्याच्यामध्ये? पला आपण तसाच ठेवतो पथ्यमध्ये. म्हणजे आपण काही उदाहरणं पाहिली ती जोडाक्षरामध्ये, तर खरं म्हणजे पचा पायमोड्या प अधिक अ, थचा पायमोड केलेला थ आणि यचा पायमोड अधिक अ, हे असं उदाहरण आहे. पण नॉर्मली आपण बऱ्याच वेळा पाहतो की प असाच्या असंच दाखवतो आपण प. आपण पची फोड का करत नाही त्याच्यामध्ये जोडाक्षर दाखवताना? ऍक्च्युली जोडाक्षराची फोड करताना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या त्या व्यंजनांचं पाय मोडणं अपेक्षित आहे. त्यामुळे पथ्यमध्ये सुद्धा थ आणि य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फोड ही फक्त त्या जोडाक्षराची अपेक्षित आहे मोस्ट ऑफ द टाइम्स. प हे जोडाक्षर नसल्यामुळे ते तसंच्या ओके. तसं लिहिलं जातं आणि जी फोड करतो ती थ ची करतो, त्यामुळे थ पाय मोडलेला प्लस य पाय मोडलेला प्लस अ अशी ती फोड होते. ओके, कारण एम्फोसिस फक्त त्या जोडाक्षरावरती आहे म्हणून. जोडाक्षरावर आहे म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. आणि हे संधी आणि जोडाक्षरामध्ये फरक आहे. म्हणजे हो. याच्यामध्ये नवीन स्वर तयार होतोय आणि हम्म. जोडाक्षरामध्ये ऍक्च्युअल दोन व्यंजन किंवा दोन स्वर आपण लिहितो, दिसतात आपल्याला ती समोर जोडलेली एकमेकांशी. हो. आणि त्याच्यामध्ये जोडाक्षरामध्ये परत आपण पाणी असेल तर आपण प अधिक आ दाखवतो, पण आपण पासच ठेवत नाही, प अधिक आ दाखवतो आणि मग ते तसं करतो. तर ते जोडाक्षर नाहीये, हा. तो नाही, पाणी नाही, ते नाही, जोडाक्षर नाहीये ना. हे पाणी नाही. आता दुसरं कुठं आता नाही, मी कुठचं म्हणून तुम्हाला सांगतो की जोडाक्षरामध्ये दोन स्वर किंवा दोन हो. व्यंजन एकत्र येतात आणि ती दिसतात आपल्याला लिहिताना सुद्धा, लिहितो आपण ती. पण हो. याच्यामध्ये संधीमध्ये आपल्याला ते ऍक्च्युअल नवीन तयार झालेला स्वर लिहावा लागतो. Right, right. म्हणजे म्हणला प अधिक आ, तो लिहिताना मग पा लिहितो आपण, म्हणून मग तो बरोबर. मात्रा असतो एक. पाणी बरोबर. पण रात्र असेल तर आपण र आणि आ दाखवतो आणि मग त आणि र नाही. आणि अ असं दाखवतो. तो आपण सुद्धा दाखवतो संधीच नाही. आहे, नाही नाही, ती सुद्धा संधीच आहे. रात्र शब्द असेल तर रा तसाच दाखवतो, फक्त त्रच्या जागी आपण त प्लस र प्लस अ Correct. अशी फोड देतो. रा तसाच ठेवला जातो. तसंच ठेवला जातो. ओके, हो. मग बरोबर. हो. ठीक. म्हणजे आपल्या BMM चे जर का तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर्स वगैरे बघितलेत, दुसरी किंवा तिसरी लेवलचे, हो. सगळीकडे हीच पद्धत आपण वापरतो. जे जोडाक्षर असतं, संपूर्ण शब्द नाही, जे जोडाक्षर असतं त्याची फोड करून लिहिणं अपेक्षित असतं.
ठीक आहे. धन्यवाद. मे मेधा राज्य म्हणून आहेत, त्यांना विचारायचा का प्रश्न? मेधा मेधाताई थिंक त्या म्यूटवर आहेत. शोभना ताई, शोभना मनोहर. मला एक प्रश्न आहे की आपण अ, रू हा जो रू आहे ना तो आपण मराठीमध्ये आत्ता शिकवताना स्वर म्हणून शिकवतोय की व्यंजन म्हणून शिकवतोय? कारण जे आपले शब्द आता रूचे संधी म्हणून दाखवले गेले ते खरं तर संधी नाहीये, ते स्वर आहे तो रू हा. तर त्याबद्दल मला शंका आहे की आपण रू स्वरामध्ये शिकवतोय की व्यंजनामध्ये शिकवतोय? बाराखडीप्रमाणे रूह स्वरामध्ये येतो. म्हणून ते रूचे बाराखडी नाही, आपले जे 14 खडी. 14 खडी आहे आता. नाही, आपण आपल्या 14 कडीमध्ये पण आपण रू शिकवत नाहीये असं मला वाटतं. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, त्याच्यात औ, आहा आणि आपण हो. आ आणि अ घेतो, पण रू म्हणजे खरा रू हा रू स्वर आहे. रू मला वाटतं नॉर्मली स्वरामध्ये येतो, पण आपण म्हणजे शिकवताना सध्या तरी आपण 14 खडीवरती आहोत, म्हणजे 15 नाही. त्याच्यामुळे अ, रू हा वेगळा शिकवला जातो नंतर, माझ्या मते बालवाडीमध्ये किंवा राईट. हो, बालवाडीमध्ये तर डेफिनेटली नसतो तो. म्हणजे त्यांच्या आम्ही पहिल्या शोभनाताई, माझ्या हा हा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे रूह स्वर आहे का व्यंजन आहे? हा म्हणजे स्वर आहे. संस्कृत प्रमाणे रू हा दुसरा जो स्वर आहे. तुमचा हा दुसरं आहे तो रूह स्वर आहे. म्हणजे आपण जे ऋतू, ऋचा असे शब्द जे आहेत ना, ते आपण त्याच्यामधले जे रू आहे तो आपण जोडाक्षर म्हणून त्याच्यामध्ये जोडाक्षरामध्ये घ्यायचा का त्याला? नाही, रूह हे जोडाक्षर त्याच्यावर नाहीये मॅम, ते अभिजित जोडतो. हा, कारण आपल्या 12 खडीमध्ये 14 खडीमध्ये रू नाहीये. आम्ही शाळेमध्ये शिकवताना एक रू हा वेगळा स्वर आहे म्हणून मुलांना सांगायचा प्रयत्न करतो की असा शब्द आला तो रू हा एक स्वर आहे वेगळा. तर आपण बरोबर. कदाचित आपल्या बेसिक अभ्यासक्रमामध्ये किंवा याच्यामध्ये आपण चांगला याचा विचार नक्की प्रश्न आहे. करावा. हं. चांगला प्रश्न आहे, ट्रिकी प्रश्न आहे. आय थिंक वी कॅन रिसर्च टू बी ऑनेस्ट. सगळेच आपल्यातले कोणीच इथे पीएचडी नाही मराठीमध्ये, आपण सगळे हौशी कलाकार आहोत. पण बरोबर. डेफिनेटली नाही म्हणजे असं ह्या शाळेने हं. खूपच चांगलं प्रेझेंटेशन केलंय आणि खूप माहिती गोळा केली आहे, पण मला जर ऐकताना हे जरा थोडं जाणवलं म्हणून मी प्रश्न विचारला. फक्त प्रेझेंटेशन खूपच छान होतं. सॉरी, मी मध्येच बोलते, हात वरती केला पण मी मध्येच बोलते. मी कॅल्गरी मराठी शाळेची कोऑर्डिनेटर स्मिता रुपळकर बोलतीये. हा जो प्रश्न आहे ना रूवरचा, तर पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये रूची ओळख करून द्यायचा म्हणून विषय आहे आणि दुसरीच्या जोडाक्षर या चॅप्टरमध्ये रूचा म्हणजे त्यांनी जोडाक्षर शिकवलंय रूची रिलेटेड दुसऱ्या लेवल 2 मध्ये. हो, तो एक सेपरेटच टॉपिक आहे ज्याच्यामध्ये रू ऍड केलेला आहे, जसं की मग कृष्ण आणि हे जे शब्द हो तयार त्याच्यामध्ये रू ऍड केलेला आहे. हो, जोडाक्षर म्हणून चॅप्टर आहे हं. लेवल 2 मध्ये. हा आणि त्याच्यामध्ये रफार म्हणजे रचे जे 4 प्रकार दाखवले ना तुम्ही ते, हा आणि रुकार हे पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. रचे 4 प्रकार प्लस संस्कृत शब्द असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की काही संस्कृत शब्द आणि त्याच्यामध्ये कृष्ण, पृथ्वी हे ऍड केले हो जे कारवाले शब्द आहेत. येस. आणि रूचा ओळख जी आहे मुलांना ती पहिलीच्या सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जिथे स्वर आणि बाराखडी म्हणजे पहिले बाराखडी होतं तिथे 14 खडी झालंय आणि तिथे सांगितलं की रूची ओळख करून द्यावी, असं एक नोट आहे छोटीशी. म्हणजे तो आता आपण काय करू याच्यावरती, अभिजित आपलं अरुण सर पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये हा टॉपिक ऍड करूयात
आणि याचं ऑथेंटिक उत्तर आपण काय ते घेऊयात, म्हणजे मग आपल्याला चालेल. व्यवस्थित उत्तर देता येईल. राहुल सर, मी चालेल. बोलते मध्येच. मी थोडाफार संस्कृतचा अभ्यास करते. तर रू आणि म्हणजे ऱ्हस्व रू आणि दीर्घ रू हे दोन्ही स्वर आहेत. पण म्हणजे हो. आपण जर मुलांना कन्फ्युजन कमी करायचं असेल आणि आपण त्यांना वेगळं अक्षर आणि हे जोडाक्षर आहे म्हणून जर शिकवत असलो तर त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही, पण जस्ट शंका मनात आली आता. अच्छा, तुम्ही जो प्रश्न विचारला तुमच्याकडे पण उत्तर आहे. बरं झालं ते मग आपल्याला मिळालं. तो ठीक आहे, म्हणजे स्वर आहे इथपर्यंत आपण सगळे बरोबर आहोत, पण ते जोडाक्षरामध्ये बरोबर. कसं काय घेतलंय त्याच्यावरती संशोधन करून कारण आपण पुढच्या जर शिकवताना त्या मुलांना तो स्वर म्हणून शिकवत नाही हो. हे आता ताईने सांगितलं आपल्याला, पण शिकवताना त्यांना तो स्वर म्हणून शिकवत नाही हो मुलांना. त्यामुळे तेऊचे शब्द आले की ते जोडाक्षर म्हणून आपल्याकडे शिकवले जात आहेत. काय, मग मी असं म्हणेन त्याला, आपण त्यांना शिकवतोय, फक्त त्यांना स्वर म्हणून शिकवायचं एवढंच त्याला. वी जस्ट हॅव टू हा. ऍड द टॅग स्वर, दॅट्स इट. आपण शिकवतोय त्यांना, फक्त त्याला स्वर म्हणून बरोबर. ती टॅग लावायची. ठीक आहे, चालेल. आपण नक्की त्याचं हे घेऊयात, पुढच्या पुस्तकांमध्ये नक्की त्याची नोंद धन्यवाद. घेऊयात. चालेल, धन्यवाद. प्रथमेश. नमस्कार सगळ्यांना. फॉर दॅट माझ्या प्रश्नासाठी तुमचं स्लाइड नंबर 16 आहे, तर त्याच्यामध्ये मी बघत होतो, तर 3 असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये. एक म्हणजे मनोरंजन, एक दुसरा तेजोवलय आणि तिसरं आहे तपोवन. तर ते सुद्धा त्या संधीमध्ये येते का? स्लाइड नंबर 16. एक मिनिट हा, तर जाते मी सगळं बाजूला. हा, ओके. 16 ना. एक मिनिट. Yeah. ते पहिला शब्द मनोराज्य आहेत. कुठल्या ह्याच्यावरती आहे स्व- ते व्यंजन? विसर्ग संधी प्रकार 1. विसर्ग संधी विसर्ग प्रकार 1. संधी. अच्छा, सॉरी. विसर्ग संधी. हा, सो प्रकार. ओके, स्लाइड नंबर 16 ह्याच्या नंतरची स्लाइड. सॉरी. ओके, सॉरी. मला ना तो म्हणजे पेज नंबर दिसत नाहीये त्याच्यावरती. हा. नाही, त्याच्या व्यंजन संधीच्या पुढे जा. हा वाला. सो 3 असे शब्द आहेत जे तुम्ही लिहिले, आणि त्याचेच मला असे सिमिलर शब्द असं मला सापडले. मनोरंजन, तेजोवलय आणि तपोवन. तर हे सुद्धा या विसर्ग संधीमध्ये येतं का? हे 3 शब्द सुद्धा त्या याच्यामध्ये येतात का ते वेगळं आहे? नाही, तपोवन किंवा मनोरंजन म्हणजे मन आणि रंजन असं, किंवा तेज आणि वलय, त्याचं तेजोवलय असं बघायला लागेल ते. हा, बघायला लागेल, पण तपोवन साऊंड म्हणजे नाही, तसं बरोबर आहे ना वाटतं. अरुण सर, बरोबर आहे जे प्रथमेश म्हणतात. कारण त्या विसर्गाचा ओ होतोय नंतर. ओ होतोय. बरोबर. संस्कृतचा नियम लावला तर ते बरोबर आहे, असं बरोबर ते जे आहे. सांगतायत बरोबर ते. आहे. ओके ओके, आय थिंक. थँक्यू. हो, बरोबर आहे ते. मला पण वाटतं बरोबर आहे तुझं प्रथमेश. आय थिंक गुड कॅच, गुड पॉईंट. थँक्यू. मेधा ताई. नमस्कार सगळ्यांना, ऐकू येतंय? हो. मेघा आणि तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालं, धन्यवाद. बरीच नवीन माहिती म्हणजे संधी फोर्ट आणि याबद्दल मिळाली. पण मला 2-3 गोष्टी म्हणजे त्याच्यात ऍड करायच्या होत्या. एक म्हणजे जोडाक्षरासाठी इथे आम्ही शाळेमध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा ही एक छोटीशी युक्ती किंवा शिकवण्याची पद्धत, थोडीशी मुलांना तो जोडाक्षर लिहिताना थोडीशी त्याची मदत होते. सो ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिलेबल्स म्हणतो, की एखादं साऊंडिंग जे आपण करतो इंग्लिश शब्दाचा, जसं आपण वूड मध्ये वू आणि ड, सो यु नो देर आर 2 साऊंड्स कमिंग, वूड. तसं मराठीमध्ये सुद्धा जर का तुम्ही शब्द घेतला पुस्तक, तर पुस्तक, म्हणजे आता जर का ब्रेक करतो पुस्तक, तर पुस्तक ह्याच्यानं 2च साऊंड्स येत आहेत. ह्याचा अर्थ पचा एक साऊंड आणि स्त आणि क. आता पुस्तक असं जर का 3 अक्षरांमध्ये सिलेबल केलं तर पचा एक साऊंड आला, स आणि त मिळून एक साऊंड येतोय. मग जेव्हा मुलांना आम्ही डिक्टेशन देतो किंवा त्यांना सांगतो की तुम्ही जर का हे शब्द तुम्हाला मी सांगितला, सोपा शब्द तुम्हाला लिहायचा आहे, तर मग तुम्ही सिलेबल करा आणि मग त्याच्यामध्ये किती साऊंड्स येत आहेत त्याप्रमाणे मग त्यांच्या असं लक्षात येतं की आता जर का मला स्त म्हणजे 2 व्यंजन मला एकत्र करून ते अक्षर म्हणजे लिहायचं आहे,
नाहीतर मग मुलं नेहमी चुका करतात. पु स त क असं लिहितात किंवा ग र दी लिहितात. गर्दी लिहायचं आहे म्हणजे गर्दी दोनदाच तुम्ही टाळ्या वाजवले, दोनच साऊंड्स आले. तर ही जेव्हा आम्ही युक्ती करतो तेव्हा मुलांना साधारण त्यांचं थोडंसं शुद्धलेखन सुधारतं आणि त्यांना थोडंफार म्हणजे ना जोडाक्षराच्या ह्याच्यामध्ये मदत होते. हे एक थोडंसं कॉन्ट्रीब्युशन मला तुमच्या जोडाक्षराच्या ह्याच्यामध्ये घालायचं होतं. सो ही इथे एडिसन मराठी शाळा न्यूजर्सीमध्ये मी शिकवते. तिथे मी हे थोडंफार म्हणजे वापरते लेव्हल 2च्या वर्गामध्ये. त्याच्यानंतर संधी फोडमध्ये मला एक 2-3 गोष्टी, एक तर मगासचं जो कोणी कॉलर होते त्यांनी ऑलरेडी ते सांगितलं की आपण जोडाक्षराची जी काही फोड म्हणजे आपल्याकडे इथे संधी फोड लेव्हल 2ला जेव्हा शिकवतात तेव्हा जोडाक्षराची फोड असते आणि साध्या शब्दांची फोड असते. तर मला तोही पॉइंट ऍक्च्युली आधी सांगायचा होता की जोडाक्षर दाखवताना आपण फक्त केवळ जी जोडाक्षरातले 2 व्यंजनं किंवा 2 स्वर जे आले ते दाखवतो, बाकी मग आपण दाखवत नाही. तर तो पॉइंट कव्हर केल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. नंतर दुसरं मला एक प्रश्न असा होता की संधी फोडमध्ये मला तुमच्या स्लाइड्स आठवत नाहीत, पण बेसिकली आता अनुस्वार असणारे शब्द, फॉर एक्झाम्पल मंगळवार, मनोरंजन. आता हे जे शब्द आहेत ना, तुम्ही जर का लेव्हल 2चं आत्ताचं जे पुस्तक आपण म्हणजे आम्ही जे घेतलंय नॉट बालभारतीचं, पण बेसिकली ह्याचं जे बीएमएमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये थोडेसे नियम त्यांनी दिलेत. कुठेतरी न हा साऊंड अर्धा करून जोडून येतो, कधीतरी अनुस्वार म्हणजे हे येतं. तर ह्याच्याने मुलं फार कन्फ्यूज होतात. मला माहित नाही इतर शाळांमध्ये कसे ही मुलं शिकतात किंवा कसं कोण शिकवतंय, पण आम्ही थोडंसं त्या बाबतीत थोडंसं लिबर्टी घेतली अशी की मुलांना एकच प्रकारे तो न म्हणजे त्या मंगळवार मध्ये सुद्धा अमच जोडून येतो. त्या उलट जर का चिंता हा शब्द घेतला तर हा शब्द या पुस्तकामध्ये ची प्लस न प्लस ता असं दिलाय. सो आता मुलांना जर का मग ते विचारतात की मग वाय इज इट नॉट बेसिकली. तर मला ही आता तुमच्या आय वॉन्ट टू हिअर की काय तुमच्या शाळांचे अनुभव आहेत किंवा हा पॉइंट इथे कव्हर झाल्याचा मला तरी नाही आठवत आहे. तर संधी फोडमध्ये हा एक मोठा म्हणजे ना ट्रिकी म्हणा किंवा मुलांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून आम्ही फक्त यांनी तुम्ही अशी सगळी सतत फोड करा आणि दॅट्स मच इझियर. सो हे असं एक थोडंसं मला त्याच्यात म्हणजे ना ऍड करावं असं वाटलं. सो या 2 गोष्टी होत्या. आणि तिसरं मगाशी कोणीतरी स्मिताताई म्हणाल्या की बेसिकली रू मी आता लेव्हल 2चं पुस्तक समोर घेऊन बसली आणि मी हा वर्ग शिकवते, त्यामुळे मला संधी फोड जोडाक्षराची 2 भाग 1 आणि भाग 2 त्याच्यामध्ये तरी रूचं कुठलंच उदाहरण आलेलं दिसत नाहीये. म्हणजे ची जी जोडाक्षराचे जे शब्द दिले त्याच्यामध्ये युज्युअल रफार, अर्धचंद्र, तिरपिरेघ, काकपद वगैरे असे सगळे प्रकार आहेत. तर मला तरी काही लेव्हल 2ला हे कुठे कसं वापरलंय हे माहिती नाही. हे फक्त जस्ट FYI माझं आय स्लाइटली डिफर विथ व्हॉट शी वॉज सेइंग. बस तेवढंच फक्त सांगायचं होतं. बाकी प्रेझेंटेशन खूप छान झालं, धन्यवाद, थँक्यू सो मच. धन्यवाद ताई. धन्यवाद. आणि ते जे रूच आहे ना ते पुरवणी पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे आपल्या. अच्छा, जी मार्गदर्शिका पुस्तिका आहे ना इयत्ता हो तिसरी हो त्याच्यामध्ये त्याच्या शब्द दिलेले आहेत. तिसऱ्यामध्ये का? माझ्याकडे दुसरीच आहे, माझ्याकडे तिसरी नाही. पण मला कोणीतरी हे थोडंसं क्लॅरिफाय करेल का किंवा तुम्ही एक्सपर्ट आहात त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये अनुस्वार असणारे शब्द तुम्ही कसे सांगता मुलांना किंवा कसं काय शिकवताय? मला हे थोडंसं कन्फर्म करायचंय. म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू सी आम्ही वेगळं काही करतोय का. आईंना काहीतरी सांगायचं आहे त्यांना. अगदी अगदी. आपली जी व्यंजन नमस्कार. आहेत ती हा व्यंजन आपण नेहमी बघितली पाहिजे. क हं, ख ग घ ङ शेवटचं जे ङ आहे त हा थ ङ ञ हे नंतर ट ठ ड ढ न त हं, ध न हे जे शेवटचे आहेत हा अनुस्वार देताना याचा उपयोग होतो. जसं पतंग त हा च शेवटचे अक्षर काय आहे न, म्हणून पतंग न चा उच्चार अशा पद्धतीने ते उच्चार होतात. नंतर नंतर हं, अंत तचा शेवटचं अक्षर कोणतेला जे कोमल आहे त्यात कसं जोडाक्षराचा विचार करताना कठोर वर्ण आणि मृदू वर्ण असे आहेत ते, की जसं हं, क ख कठोर वर्ण, च छ कठोर, ट हं, प कठोर, त थ कठोर, प फ कठोर, श श स हे सगळे कठोर वर्ण आहेत. तर जेव्हा अनुस्वार देताना जे कठोर वर्ण आलेला असेल त्याचा शेवटचं जे कोमल स्वरमधील जे आहे त्याचा अनुस्वार करताना उच्चार होतो. जसं मृदू वर्ण आहेत
ग घ ङ ज झ ञ ड ढ ण द ध न ब भ म आणि बाकी सगळे य र ल व हे सगळे मृदुवर्ण आहे. तर या मृदुवर्णांचा उच्चार हा योग्य झाला पाहिजे. कठोर वर्णांचा उच्चार हा म्हणजे जसं शिट्टी, आता श कठोर वर्ण, ट कठोर वर्ण, म्हणून बरोबर तो शब्द तसा उच्चारला जातो. पण जन्म तर ज कोमल आहे, न कोमल आहे, म कोमल आहे, मग जन्म असं नाही म्हणत आपण, जन्म असं असे उच्चारण त्याचे बरोबर झाले. म्हणजे जोडाक्षरांचा काय किंवा संधीचा विचार करताना कठोर वर्ण आणि मृदू वर्ण याचं उच्चारण जर योग्य झालं तर ते शब्द योग्य प्रकारे उच्चारले जातात. मुलांना बरोबर त्या पद्धतीने उच्चार वर्ण शिकवले पाहिजे. उच्चारापेक्षा माझा बेसिकली संधी फोडवरती की त्याला कशी फोड दाखवायची हे होता. नाही, थँक्यू सो मच, धन्यवाद त्याबद्दल. पण मी सांगू ना, मुलांना इतके नियम आपण सांगूच शकत नाही. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला हे तुमच्या स्लाइड्स आर गुड फॉर टीचर्स, पण जेव्हा मुलांना शिकवतो तेव्हा हे असे नियम घेऊन म्हणजे यू हॅव टू जसं व्हिज्युअल पाहून किंवा ते डोळ्यासमोर फ्लॅश कार्ड्स ठेवून किंवा असेच ते लक्षात राहतात. पण आपणही तसंच शिकलोय. आपण हा, असंही तशीच शिकलो. नियमाने एक्झॅक्टली. शिकलोय. त्यामुळे मला ते असं म्हणजे आता त्यांना मग हे तुम्ही ऑफकोर्स आपण साऊंडिंग करताना हा सॉफ्ट साऊंड आहे, हा हार्ड साऊंड आहे किंवा मृदू आहे किंवा हे कठोर आहे हे सांगतोच, पण संधी फोड दाखवताना हा फार म्हणजे ना मुलांना थोडंफार कन्फ्युजन, रूल्स घेऊन जास्त सांगताच येत नाही. त्यांना एक रूल घेऊन सांगा आणि आय फील दॅट्स वर्क्स द बेस्ट. बट एनिवे, थँक्यू सो मच खूप वेळ दिल्याबद्दल. पण म्हणजे धन्यवाद. दॅट्स इट. आणि तुमच्या पण धन्यवाद, खूप थँक्यू. छान होत्या जे तुम्ही सांगितल्या त्या सगळ्या, त्या आम्ही नोट हा केल्या. हा, थँक्यू सो मच, थँक्यू, मोर देन वेलकम, थँक्यू. आणखीन कोणाचा हात मला वाटतं आहे का वरती? लीना. नाही. मला फक्त ते अनुस्वाराबद्दल यांनी जे विचारलं की कसं सो मी पण शालेट मराठी शाळेला दुसऱ्या वर्गाला शिकवते आणि मी काय करते ना, त्यांना ते जसं मंगळवार आहे, सो मी त्यांना सांगितलं की जो अनुस्वार आहे त्याच्या नंतरचा स्वर कुठल्या लाईन मध्ये आहे ते बघायचं आणि त्याच्यासाठी त्यांना मी क ख ग ग ण हे मी लिहायला लावलं. सो आता त्यांना ते कळतं. म्हणजे मंग, तो ग हे क च्या लाईन मध्ये आहे, मग अंग तिथे येतं. सो तसं करून माझ्या वर्गातील मुलं चांगली ती संधी करतात अनुस्वाराची. बरोबर आहे. तेवढंच सांगायचं होतं. थँक्यू लीना. थँक्यू लीना, थँक्यू. हॅलो राहुलजी. मला हा, वाटतं तर आपण नाही येत थांबूयात ना. हो हो. खूप छान झालं सेशन आणि सगळ्यांनी खूपच प्रश्न विचारले आणि सगळ्यांचं बारीक लक्ष होतं आज जरा सगळ्या आपल्या स्लाइड्स वरती, विच इज गुड. पण ठीक आहे. आणि आपण जे काय त्याच्यामधल्या गोष्टी आहेत त्या करेक्ट करू आणि आपल्या सगळ्यांचं बरोबर ते परत PDF शेअर करू आम्ही सगळ्यांबरोबर. सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शार्लट शाळेचं विशेष अभिनंदन. खूप छान झालं प्रेझेंटेशन. नक्की भेटूयात आपण पुढच्या आपल्या नवरत्न मालिकेमध्ये. धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री. धन्यवाद. 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 पुढे 28 तारखेला भेटू. थँक्यू. येस, थँक्यू. आणि चॅटमध्ये मी आता एक लिंक टाकलेली आहे, त्याच्यामध्ये अनुस्वार कसं शिकवायचं, फोड कशी, त्याबद्दल होपफुली ती हेल्पफुल होईल. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू अभिजित. धन्यवाद.